दबक्या पावलाने घरात शिरून चोरी 3.25 लाखाचा मुद्देमाल जप्त महिलेस अटक. कोल्हापूर शहरात दुपारच्या वामकुक्षीच्या वेळेत घरात शिरून देवघरातील चांदीच्या मूर्ती चोरणाऱ्या सराईत महिला चोरट्याला अखेर अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे. साने गुरुजी वसाहतीतील देवणे गल्ली येथील 50 वर्षीय मानसी लक्ष्मीकांत खरे हिला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. चौकशीतून तब्बल 3 चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून तिच्याकडून सुमारे 3,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. मानसी खरे दुपारी साधारण 1 ते 4 या वेळेत घरांचे दरवाजे फक्त ओढलेले असल्याचा फायदा घेत दबक्या पावलाने घरात प्रवेश करत असे. थेट देवघर गाठून चांदीच्या मौल्यवान मूर्ती, निरंजनी आणि पूजेचे साहित्य चोरी करून ती पसार होत असे. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या वेगळ्या पद्धतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची सुरुवात 23 डिसेंबर 2025 रोजी शुक्रवार पेठेत उदय देवरुखकर यांच्या घरी झालेल्या चोरीने झाली. त्यानंतर उत्तरेश्वर पेठेतही अशाच प्रकारची घटना घडली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने 21 फेब्रुवारी रोजी सापळा रचत मानसी खरेला अटक केली. चौकशीत तिने 3 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ कळंत्रे, प्रीतम मिठारी, गजानन परेट, मंगेश माने, किशोर पवार आणि तानाजी देवणे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. शहरात अशा प्रकारच्या चोऱ्या टाळण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी दरवाजे व्यवस्थित बंद ठेवावेत आणि संशयास्पद हालचाली तात्काळ पोलिसांना कळवाव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.